मध्य आशियामधील सिरियामध्ये सध्या अस्थिर शांतता आहे। अलीकडेच सिरियन सरकार आणि बदाऊनी जमात विरुद्ध ड्रूज समाज अशा हिंसक संघर्ष उफाळून आला होता। त्यात हजारोहून अधिक बळी गेले तर अनेक सामान्य नागरिकांना विस्थापित व्हावं लागलं। सुवेदा या ड्रूज समाजाचं प्राबल्य असलेल्या दक्षिण सिरियन प्रांतात हा संघर्ष वाढला होता। या संघर्षात इस्रायलने उडी घेतली आणि वाद आणखी चिघळला। मात्र अखेर अमेरिकन मध्यस्थीनंतर संघर्ष शमलाय, मात्र कटुता कमी झालेली नाही। या संघर्षाच्या कटुतेच्या खुणा सुवेदामध्ये जागोजागी दिसतात। एक फेरफटका याच अस्थिर सिरियाचा। सिरियातील दक्षिण भागातील सुवेदा प्रांतातलं हे भकास चित्र। काही दिवसांपूर्वीच उफाळलेल्या संघर्षाची ही चिन्ह जागोजागी दिसतात। गेल्या आठवड्यात ज्या रस्त्यांवर बंदुकांचा नाद सुरू होता, कत्तली होत होत्या, ते रस्ते आता सामसूम झाले। आता या रस्त्यांवर हिंसेचे भयंकर पुरावे दिसतात। अनेक ठिकाणी बंदुकींची काडतुसं तशीच रस्त्यावर पडू नये। अर्धवट जळालेल्या भकास इमारती काही दिवसांपूर्वीच झालेल्या नरसंहाराची साक्ष देत आहेत। सुवेदा प्रांतातील ड्रूज आणि बदाऊनी समाजांच्या सशस्त्र गटांमध्ये उफाळलेल्या संघर्षात प्रचंड जीवित आणि वित्तहानीही झाली। यात 1000हून अनेक नागरिकांचा बळी गेला आणि सिरिया स्थिर नाही हे स्पष्ट झालं। या संघर्षात बदाऊनींच्या बाजूनं नवं सिरियन सरकार उतरलं तर ड्रूज यांच्यासाठी थेट इस्रायलनं सिरियावर हल्ला चढवला। देशांतर्गत वादाला आंतरराष्ट्रीय रूप आलं। या संघर्षात ड्रूज समाजाच्या नागरिकांची सिरियन सैन्यानं लूट केली असा आरोप होतोय। आता सध्या जरी शस्त्रसंधी झालेली असली तरी सामान्य नागरिकांच्या मनातली भीती काही कमी झालेली नाही। या संघर्षातून सावरण्याचा प्रयत्न काही नागरिक करतायत, मात्र त्यांचे संघर्षादरम्यानचे अनुभव अंगावर काटा आणणारे आहेत। त्यांनी आमचा दरवाजा तोडला। मी पळालो आणि बाल्कनीतून उडी मारली। कसाबसा घरातून बाहेर पडलो। ते घरात घुसले आणि त्यांनी माझं घर जाळलं। घरात जे मिळेल ते त्यांनी जाळलं। जो कुणी त्यांच्या वाटेत आला त्याला गोळ्या घातल्या। आम्ही व्यापारी आहोत, आम्हाला या युद्धाशी काही घेणं देणं नाही। आमच्याकडे शस्त्र नाहीत, काही नाही। जे इथं आलं त्यांनी थेट गोळीबार केला, नरसंहार केला, लोकांना जाळलं। त्यांनी काहीच बाकी ठेवलं नाही। घरं, दुकानं, शोरूम सारं काही भस्मसात केलं। आता आमच्याकडे काहीच नाही। इथं जे शोरूम होतं ते आमचं होतं। त्यावर सुवेदातील 36 कुटुंब पोचली जात होती। आता तिथं काहीच उरलं नाही। या संघर्षाचा ड्रूज समाजाच्या सशस्त्र गटानेही प्रतिकार केला। दरम्यान या संघर्षामुळे सुमारे 1,30,000 नागरिक विस्थापित झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे। दरम्यान सिरियन सरकारनं या संघर्षात सामान्य नागरिकांचे बळी घेणाऱ्या दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलंय। मात्र सुवेदातील नागरिकांचा आता या नव्या सरकारवर विश्वास उरलेला नाही। त्यांच्यात अजूनही असंतोष आहे। ड्रूज हा इस्लाममधून बाहेर पडलेला एक पंथ आहे आणि जगभरात त्यांची संख्या 10 लाखांच्या आसपास आहे। त्यातील बहुतांश ड्रूज सिरियात राहतात तर उर्वरित लेबनॉन आणि इस्रायलला लागून असलेल्या गोलान प्रदेशात राहतात। सध्या गोलानवर इस्रायलचा ताबा आहे। खरं म्हणजे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तत्कालीन अध्यक्ष बशर अल असद यांची सत्ता गेल्यानंतर ड्रूज समाजानंही आनंद व्यक्त केला होता। मात्र तरी नवं सरकार आणि त्यांच्यातलं वितुष्ट कमी झालेलं नाही आणि गेल्या काही महिन्यात सिरियन सरकारसह त्यांचे खटके सतत उडत आहेत। दरम्यान नुकत्याच झालेल्या संघर्षात सुवेदातील अल्पसंख्याक असलेल्या ख्रिश्चन समाजातील नागरिकही बळी पडले। एका चर्चवरही हल्ला झाला। त्यावेळी तिथं काही ख्रिश्चन कुटुंबियांनी आश्रय घेतला होता। यात काही लहानग्यांचाही समावेश होता, तर त्यांची घरंही या संघर्षात सापडली। आम्हाला अजूनही भीती वाटते की ते परत येतील। आम्हाला इथं 100% सुरक्षित वाटतच नाही। ते आमचा कधी घात करतील असं वाटतं। ते कधी कधी सांगतात की संघर्ष संपला, करार झाला, आता सारं काही ठीक होईल। आम्हाला विश्वासही बसतो आणि अचानक कधीतरी हिंसक संघर्ष सुरू होतो। पुन्हा रॉकेट, गोळीबारांचा वर्षा होतो। त्यामुळे आम्ही आजही दहशतीत आहोत। मला तर पुन्हा घरी जायचीही भीती वाटते, कारण तेही बरंच उद्ध्वस्त झालंय। हा देश आता सामान्य लोकांच्या राहण्यायोग्य राहिलेला नाही। अलीकडच्या काळात शेकडो बदाऊनी, ड्रूज आणि ख्रिश्चन नागरिकांनीही सुवेदा शहर सोडलंय। संघर्ष सुरू होताच अनेकांनी घरच नव्हे तर देशच सोडलाय, तर काही सामान्य ड्रूज लोकांनी शस्त्र हाती घेतली आहे। इथं जे काही बेकायदेशीर घडलं त्यामुळे मला सैनिकी गणवेश चढवून युद्ध लढावं लागलं। त्यांनी काहीच सोडलं नाही। घरं जाळली। त्यांनी जो गुन्हा केला तो सामान्य नाही। सारं काही सहन करण्यापलीकडे गेलं। आता आम्हाला पूर्ण सुरक्षा मिळत नाही। गेल्या वर्षी असद राजवट उलथवून टाकल्यानंतर नव्या सरकारनं सर्व अल्पसंख्याकांना सुरक्षित वाटेल असं वातावरण निर्माण करू असं आश्वासन दिलं खरं। मात्र सिरियामधील अनेक छोट्या मोठ्या समाजांमधला वाद जोपर्यंत संपूर्णपणे निवळत नाही, त्यांच्यातली धार्मिक, सामाजिक, आर्थिक असुरक्षितता संपत नाही, तोपर्यंत सिरिया काही शांत होईल असं वाटत नाही।
आजही सिरियाच्या रस्त्यांवर आसमंतात असलेली तणावपूर्ण शांतता याचाच दाखला देत आहे. त्यामुळे लोकांमध्ये पुन्हा विश्वासाचं वातावरण निर्माण करण्याचं मोठं आव्हान सिरियन सरकारसमोर आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.